मला हे विचारायचं आहे की दात जेव्हा वरची नाही आहेत तर आणि खाल्ली बरोबर आहे तर जेवताना फारसा त्रास होत नसेल, तुमचा काय अनुभव आहे? जेवताना नाही, ते काय झालंय, एका बाजूच्या माझ्या दाढा पण खालच्या पण खराब आहे, एक बाजू साधारण आहे, एक बाजू तुमची पूर्ण म्हणजे खालची एक बाजू ओके. हा, आणि आता वरती संपूर्ण दोन्ही बाजूच्या खराब झाल्या, 4 पैकी 3 बाजू आपल्या खराब झाल्या. किती वर्ष झाले त्या गोष्टीतला? हे वरच्या खराब झाल्या एक 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. म्हणजे फक्त आता या 2-3 महिन्यांचाच हा त्रास आहे. मला हे विचारायचं आहे सर की म्हणजे हा माझ्यासाठी पण एक नवीन अनुभव आहे. माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना मी विचारतो की किती दिवस झाले त्रास चालतंय, तर मिनिमम सांगतात 5 वर्ष, 10 वर्ष, 4 वर्ष असं. तुम्ही असं पहिलं मला असा अनुभव ऐकायला मिळतो की 2-3 महिनेच झालेत आपल्याला दात नाहीये. हा जो फास्ट निर्णय आहे डेंटल इम्प्लांटचा, याच्या मागे काही कारण, काही रिझन्स होते? कारण की इतक्या लवकर डेंटल इम्प्लांट पर्यंत पोहोचणे, हा निर्णयात पोहोचणे, हे थोडस आश्चर्य. पूर्वी कसं होतं, एक बाजू म्हणजे इनइफेक्टिव्ह झालेली होती, आता ही पण तशीच झाली. वरचं गेल्यामुळे चावायचा जो काय म्हणतो आपण खाण्याचा जो प्रकार आहे तो होत नाही, थांबलाय.